बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित कथा शरीर संबंध. शरम वाटत नाही? मंगला रानडे हिच्या टेबलाकडे ऑफिसातील साऱ्या मंडळींच्या मानाला कणवळल्या. या शांत ऑफिसात एरवी एवढ्या चिरचिऱ्या आणि तापट आवाजात बोलण्याचा अधिकार फक्त साहेबांचाच होता. घडले तरी काय हे पाहण्यासाठी ज्यांना मंगलचे टेबल दिसत नव्हते त्यांनीही आपल्या माना जिरापाप्रमाणे जास्तीत जास्त उंच करण्याचा प्रयत्न केला. मंगलीच्या टेबलापाशी ऑफिसचा हेड पिऊन दादा गवळी उभा होता आणि त्याच्या हातात एक लग्नपत्रिका होती. दादा गवळ्याची शरम काढण्याचं काय कारण असावं याविषयी बऱ्याच लोकांनी जागच्या जागी आणि सहकाऱ्यांकडे जाऊन तर्ककुतर्क करावयास आरंभ केला. दादा मंगलेच्या टेबलापासून दूर गेला तरी मंगलेचा राग कमी झाला नव्हता की दादाचं पुटपुटणं कमी झालं नव्हतं. मंगलीच्या शेजारच्या टेबलावर बसणाऱ्या बबन गणपुलीला मात्र मंगलेचं हे वागणं अनुचित वाटलं. स्वतःच्या लग्नाची पत्रिका मोठ्या उत्साहाने देण्यास आलेल्या दादाचा मंगलेने अगदी हकनाक अपमान केला याविषयी त्याची खात्री पटली होती आणि मंगलेला याचा जाब विचारायला हवा याविषयी त्यानं मनाचा निश्चय केला होता. पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? येणाऱ्या जाणाऱ्यावर फिसपारून जाणाऱ्या या मांजरीला माणसाळण्याचे अनेक प्रयोग करून झाले होते, पण तिने कुणालाच भीक घातली नव्हती. तिच्या घाऱ्या डोळ्यातल्या उग्रपणाला या ऑफिसातले सारे उपवर बोके घाबरून जात. मंगलेचा पुरुषद्वेष शिगोशिग भरून चालला होता आणि म्हणून बबनला दादाची बाजू घेऊन भांडणं कठीण होतं. किस्सा काय होता ते पत्रिका वाचताच बबनच्या ध्यानात आलं. पत्रिका अशी होती: श्री खंडोबा प्रसन्न, आमचे येथे श्रीकृपे करून आमचे चिरंजीव रघुनाथ बाबाजी उर्फ दादा गवळी यांचा शरीर संबंध सौका भागीरथी श्री लक्ष्मण धाकजी गायकवाड यांची द्वितीय कन्या हिजसी योजला आहे वगैरे वगैरे. ही पत्रिका वाचताच बबनच्या ध्यानात आलं. अग्निगोल फुटला तो शरीर संबंध या शब्दामुळं. एकंदर लग्नसंस्था, पुरुषजात आणि स्त्रियांना त्यांनी लेखलेलं उपभोगाचं साधन या संबंधांची मंगलेची मतं सुविख्यात होती. इतक्या उघडपणे त्या पत्रिकेत स्त्री पुरुष संबंधाला दिलेलं स्वरूप पाहून ती चिडली होती. आता यात चिडण्यासारखं खरं पाहिलं तर काय होतं? अखेरीस लग्न म्हणजे तरी काय? निसर्गाच्या प्राथमिक मागणीला दिलेलं स्वच्छ व कायदेशीर उत्तर. 1 वाजला. त्याबरोबर बबन उठला आणि मंगलेच्या टेबलाजवळ जाऊन उभा राहिला. वास्तविक दादासाठी वकिली करण्याची त्याची कोणत्याच बाबतीत पात्रता नव्हती, पण आता एका सात्विक अशा अन्यायाविरुद्ध बंड करण्याच्या प्रवृत्तीने तो पेटला होता. मिस रानडे. काय? त्या कायमध्ये असलेला दर्प, आव्हान आणि खोच बबनच्या अंतर्यामी घुसली. तरीही धीर धरून तो म्हणाला, हे पहा, माझं तुमच्याकडे काहीच काम नाही, पण मगाशी आपल्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी आलेल्या दादाला तुम्ही कारण नसताना वाईट वागवलं. तुम्हाला त्याच्या विवाहाचं निमंत्रण आवडलं नसेल तर तुम्ही लग्नाला जाऊ नका, पण उत्साहाच्या भरात असलेल्या दादाचा तुम्ही अपमान करायला नको होता. मंगला विस्मयचकित होऊन बबनकडे पाहतच राहिली. एवढ्या सरळपणे आपल्या डोळ्याला डोळा भिडवून आपणाला मूर्ख ठरवणारं या ऑफिसात तरी कोणी नव्हतं याविषयी तिची खात्री होती. पण खाली मान घालून काम करणाऱ्या या अडदाण रेकॉर्ड क्लार्कसारख्या सामान्य माणसानं आपल्याशी बरोबरी करावी? कोणत्या शब्दात त्याला प्रत्युत्तर करावं याचा विचार पूर्ण व्हायच्या आतच बबन तिथून निघूनही बाहेर गेला. त्यानं केलेल्या या पराक्रमाची जाहिरात साऱ्या ऑफिसभर व्हायला वेळ लागला नाही आणि मंगलेला ऐकू जाईल अशा बेतानं, तथापि मंगलेचा रोष आपल्यावर उडून घेता येऊ नये अशा तऱ्हेने बबनच्या टेबलाजवळ येऊन त्यांनी सर्वांनी अभिनंदनही केलं. बबनला भारतीय क्रिकेट टीममध्येही घेतलं असतं तरीसुद्धा त्याचं एवढं कौतुक झालं नसतं. चौपाटीवर मधुबालीला घेऊन बबन भेळ खाताना दिसला असता
तरीसुद्धा मंडळींना जेवढं आश्चर्य वाटलं नसतं तेवढं आश्चर्य बबन आणि मंगला यांच्या या झुंजीमुळे उत्पन्न झालं होतं. सारा दिवस बबन हवेत तरंगत होता, मात्र त्यानं मंगलेच्या नजरेला नजर द्यायचं टाळलं. कामसुद्धा सपाटून साठलं होतं आणि मघाच्या साहसाची धुंदी उतरावयास त्याचा रेटा पुरेसा होता. 5:30 वाजले तेव्हा ऑफिस खाली होऊ लागलं. मंगलासुद्धा एक क्रोधयुक्त कटाक्ष टाकून बाहेर पडली. बबनला मात्र घरी जायची घाई झाली नव्हती, कारण जायचे ते कोणासाठी? ना घर, ना दार, ना बायको, ना संसार. बबनबद्दल ऑफिसमध्ये साऱ्यांना सहानुभूती वाटे ती त्याच्या भाबडेपणामुळं. प्रयत्न केला असता तर इतरांना दूर सारून त्याला बढती मिळवता आली असती, पण स्पर्धा त्याच्या रक्तातच नव्हती. सगळ्यांशी दोस्ती करत ऑफिसचं काम प्रामाणिकपणे करावं, पगाराच्या 121 टिकल्या मोजून घ्याव्यात, आजचा दिवस बरा गेला असं म्हणत व तक्रारीच्या सुराचा स्पर्शही न होता भाबडेपणानं हसत खेळत दिवस गुजरायची त्याला सवय झाली होती. कोकणात असल्या मावस मावशीनं या अनाथ मुलाला वाढवलं आणि मॅट्रिकपर्यंत शिकवून पोटाला लावलं. या कृतज्ञपोटी दरमहा 50 रुपयांची मनी ऑर्डर मोठ्या भक्तिभावानं तो मावशीला करी. उरलेल्या 71 रुपयात स्वतःचंच पोट पुरेसं भरता येत नसल्यामुळं लग्नाचा प्रश्न आपोआप सुटला होता. एका मित्राच्या गॅरेजमधल्या एखाद्या बऱ्याचशा मोटारीत झोपायचं, गॅरेज उघडायच्या आत गाडी धुवायच्या फवाऱ्यांना आंघोळ करायची आणि सरळ भागवताच्या खानावळीकडे चालायला आरंभ करायचा. हा सकाळचा कार्यक्रम. ऑफिस रेंगाळत सोडायचं आणि 7 वाजताच पहिल्या पंक्तीला गिरगाव ते फाउंटन अशी पदयात्रा करीत हजर राहायचं. हा संध्याकाळचा कार्यक्रम. सकाळचे 8:30 आणि संध्याकाळचे 7 हे त्याच्या दृष्टीने उत्तम मुहूर्त होते, कारण त्यावेळी व्यतिरिक्त हवा आणि पाणी याशिवाय पोटात काही घालण्याची सोय नव्हती. या साऱ्या कडवट दिनक्रमामुळे बबन त्रासिक व्हायच्या ऐवजी कोडगा झाला होता. आपल्या दारिद्र्याची तो कीव करायचा, दारिद्र्याला हिनवायचा आणि ते सार अशा तऱ्हेने की ऐकणाऱ्याला हसण्यावाचून गत्यंतरच नसायचं. 71 रुपयांच्या या बजेटात कोणत्याही तऱ्हेची स्त्री बसत नसल्यामुळे दृष्टीभेट, प्रेम, हुरहुर, विघ्न, संगर, मिलन या प्रेम सोपानांचा त्याला परिचय झाला नाही आणि होण्याची शक्यताही नव्हती. बबनसारख्या मुलाला मंगलेसारख्या मुलीनं नोकरी करावी हेच मुळी पसंत नव्हतं. तो म्हणायचा, या कार्ट्यांची होते हौस आणि एका गरीबाची जाते भाकरी. बाप धनवंत आहे आणि पुरीचे अवयव जागचे जागे आहेत. अशा या मुलींनी लग्न करायचं सोडून हे नोकरीचं झेंगट का अंगावर घेतलं हेच काही कळत नाही. आणि कदाचित मंगलेबद्दलचा तो राग बाहेर पडण्यासाठी त्याच्या हातून सकाळची आगळी घडली असावी. ऑफिसमधून बबन बाहेर पडला आणि कापाच्या मैदानावरून चर्चगेटकडे जायला निघाला. पोटात भूक अशी वखवखून आली होती की वाटेत एखादी कोंबडी आली असती तर तिला कच्ची खायलासुद्धा बबननं कमी केलं नसतं. एखाद्या अनाभाराचे फुटाणे घ्यायलासुद्धा त्याच्याजवळ गिन्नी नव्हती. 28-29 तारखेला खिशात खुळखुळणारी प्रत्येक गिन्नी वाचवा वाचवा अशा आक्रोश करीत त्याच्यापुढं आडवी पडे. पण सुमेर सिंगाच्या क्रौर्यामुळं त्या गिन्नीचा खात्मा व्हायला वेळ लागत नसे आणि मग रिकामे खिसे रिकामे पोट वागवीत 1 तारीख येई. कापाच्या मैदानावरचा थंड वारा पोटात जाताच क्षणभर त्याला बरं वाटलं. मैदानावर सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारचे खेळ चालले होते. शाळेत असताना क्रिकेटचा खेळ पुरेसा खेळायला न मिळाल्यामुळं मैदानावर कधीमधी तो खेळ पाहून किंवा खेळून ती अतृप्त इच्छा पुरी करायचा तो प्रयत्न करी. क्रिकेटच्या खेळाकडे पाहत आणि जायच्या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत तो चर्चगेटच्या रस्त्याने सरकत होता. तेवढ्यात समोरच्या खेळूडनं असा एक षटकार मारला की बस, देखते रहे ना. बबनच्या गात्रात अकस्मात स्फुरण चढलं आणि तो चेंडू झेलण्यासाठी वेगानं पळत सुटला. चेंडू हातात यायच्या सुमारास, अगं बाई, कमाल आहे, थँक्स, खरंच थँक्स, असे अनेक शब्द त्याच्या कानावर घुसले. काय घडतंय हे पुरेसं ध्यानात यायच्या आत त्यानं चेंडू झेलला होता आणि सवय नसल्यामुळे हात चांगला शेकून निघाला होता. ह्या बायकी स्वरोच्चाराची मालकीन कोण हे जाणून घेण्याच्या इच्छेनं त्यानं नुसता दृष्टिक्षेप टाकला. तो मंगला त्याला दृष्टीस पडली. जणू काही आपण तिला पाहिलीच नाही
अशा थाटाने पिचकडे चेंडू टाकण्याच्या आवेशात तो खेळणाऱ्या मुलात सामील झाला आणि तिथंच तो खेळण्यात रमला. एवढ्या उंचावरचा झेल एवढ्या सफाईनं झेलल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करून मोठ्या आग्रहानं मुलांनी त्याला खेळात ओढून घेतलं. मंगला जागच्या जागीच बसली आणि विचार करू लागली. आपल्यावर कोसळणारा चेंडू त्यानं शिताफीनं झेलला आणि आपल्याला वाचवलं, याबद्दल आभार मानायला सुद्धा त्यानं वेळ दिला नाही. एवढंच नव्हे तर आपल्यासारख्या स्त्रीशी मिळालेली बोलण्याची संधी टाकून हा चक्क त्या मुलात सामील झाला. ह्याचमुळे मंगलेला आश्चर्य वाटू लागलं होतं. आपल्याशी बोलायला मिळावं, आपल्याकडे चोरटेपणानं बघायला मिळावं, ह्यासाठी धडपडणाऱ्या लाचार पुरुषांशी मुकाबला करण्यात तिचा जन्म गेला. श्रीमंत, बुद्धिमान आणि पदाधिकारी अशा पुरुषांची शिसारे आणणारी लाचारी, किळस आणणारा अनुनय आणि अंगोपांगावर फिरणाऱ्या बुभुक्षित नजरा, यामुळं अधाशी पुरुषांच्या बाबत तिने केलेले अंदाज या मामूली आणि खरं पाहता अजागळ माणसानं चुकीचे ठरवावेत, याचा तिला फार खेद वाटला. संध्याकाळ अधिकाधिक कलू लागली आणि त्या कलत्या उन्हात भीमकाय बबन गणपुलेला हसता खेदळताना पाहून तिला थोडं वैषम्य वाटलं. पोरात पोर होऊन तो खेळत होता, मस्करी करत होता आणि ती पोरं त्याला उद्या परत यायचा आग्रह करीत होती. याचा मंगलेला मनापासून मत्सर वाटत होता. दुपारी त्यानं केलेल्या उपमर्दाचा राग तिच्या मनाच्या कोपऱ्यात रुतून बसला होता. तो राग अनाठायी आहे असं सुद्धा तिला वाटायला लागलं होतं. कापाचे चौफेर मैदान, माडाच्या चौफेर झाडांचं कुंपण, संध्याकाळच्या सागरी वाऱ्यानं आणलेला उन्मत्तपणा, दृष्टी भिडेपर्यंत बालगोपालांनी मांडलेले खेळ, या साऱ्या पार्श्वभूमीवर तिचे एकटेपण, तुसडेपण तिला फारच भयंकर वाटलं. या साऱ्या मानसिक आवर्तनात तिचं लक्ष मात्र खेळ संपतो केव्हा आणि बबन भेटतो केव्हा असं झालं होतं. आपल्याला कदाचित तो चुकवून जाण्याची शक्यता आहे हे जमेला धरून खेळ थांबलेला दिसताच मंगलेनं बबनला गाठलं आणि ती म्हणाली, मिस्टर गणफुले, ओह तुम्ही का? आश्चर्य वाटलं? हो म्हटलं तर आश्चर्यच. मगाशी तुम्ही माझा प्राण वाचवलात त्याबद्दल मी आभार मानायच्या आत तुम्ही निघून गेलात. कसले प्राण? आणि मी केव्हा वाचवले? कमाल आहे. अहो मगाशी तुम्ही माझ्या डोक्यावर पडणारा चेंडू नाही का झेललात? तो कॅच म्हणता? व्हॉट अ फाईन स्ट्रोक. काय पोरं छान खेळतात हो हल्ली. 14 वर्षांचं पोरगा आहे, पण काय चेंडू उचलल्यान बेटान. मंगला खदखदून हसली आणि म्हणाली, आभार मानू द्यायचे नाहीत असं तर नाही ना ठरवलं तुम्ही? आभार मानले तर बरं वाटेल म्हणता तुम्हाला? माना हवं तर. आभार स्वीकारण्यासाठी काही विशेष पोज वगैरे घ्यावे लागते का? किंचित लवून कमरेत वाकून बबन हसत हसत म्हणाला, कमाल आहे बाई. साधे मी आभार मानते आणि तुम्ही मुद्दाम वाकड्यात जात आहात. मी वाकड्यात जातो? नाहीतर काय. थँक्स म्हटलं की नो मेन्शन असं म्हणायचं आणि आभार स्वीकारायचे असा साधा शिष्टाचार आहे म्हटलं. शिष्टाचार ना? मग मला काय उपयोग त्याचा? का? मी कुठं आहे शिष्ट तुमच्यासारखा झटाझट दुसऱ्याचा अपमान करण्याचं सामर्थ्य असणारा? काय केलं हो मी? आता पुन्हा कशाला बोलायला लावता? आम्ही आपली रांगडी माणसं, आम्हाला नाहीत रिवाज आणि तरीसुद्धा आमच्या हातून अपमान व्हायचा नाही दुसऱ्याचा कोणाचा. अद्यापही सकाळचं डोक्यातून गेलेलं दिसत नाही तुमच्या. पण खरं सांगा ना, शरीर संबंध काय, स्त्री समर्थ काय, हे काय सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे? अहो तुमचा विचार तुमच्यापाशी, दुसऱ्यावर त्याची जबरदस्ती कशाला? दुसऱ्यानं कसं वागावं हे सुद्धा तुम्हीच ठरवणार. तुम्ही बाई आहात म्हणून दादा गप्प बसला. हेच जर का मी त्याची शरम काढली असती तर बापरे. आणि काय हो, माफ करा हां, आपला विचारतो. परमेश्वरानं तुम्हाला स्त्रीच्या जन्माला घातलंय तसं रूपही बरं दिलंय. म्हणजे काय तुम्हाला उर्मटपणाचा जादा अधिकार दिलाय काय? पुरुष भेटतो केव्हा आणि त्याला आपण टाफरून बोलतो केव्हा याची तुम्ही जणू वाटच पाहत असता.
माफ करा हां मिस रानडे, स्पष्ट बोलल्याबद्दल. स्त्री जातीचा तुम्ही फारच फायदा घेता आहात हां. समवयस्क पुरुषांकडून असं आणि एवढं ऐकून घ्यायची मंगलेला कधीच सवय नव्हती. बबनच्या पहिल्या शब्दासरचीच ओठावर आलेले शब्द तिने प्रयासपूर्वक गिळले आणि गिळले तेच बरं झालं असं तिला वाटू लागलं. इतक्या स्वच्छ, तीव्र, तरीही भाबड्या संभाषणात तिला एकदम रस वाटू लागला. कुठेतरी चाचपडत असलेल्या माणसाला दिव्याचं बटन अकस्मात लागावं आणि दिवा लागताच एक विस्मयुक्त आनंद प्रतीत व्हावा, त्याप्रमाणेच तिचा चेहरा उजळून निघाला. ती म्हणाली, इफ आय रिग्रेट, समजा मी माफी मागितली तर? यू विल बी पार्डन्ड, क्षमा केली जाईल. आणि मग दोघेही खदखदून हसले आणि वाऱ्याच्या झुळकीबरोबर नाळीच्या झापाही हसू लागल्या. घाई नसली तर थोडा वेळ बसूया. आपला आवाज आपल्याला ओळखू येत नसल्याप्रमाणे मंगल म्हणाली. प्रश्नाचं उत्तर न देता एका बऱ्याचशा जागेकडे बोट दाखवीत बबन हसला आणि दोघेही खाली बसले. तुम्हाला असं नाही का वाटत गणफुले, माझा पुरुष जातीवरचा द्वेष सकारण आहे? एखाद्या वखवकलेल्या दृष्टीनं हे पुरुष माझ्याकडे पाहतात तेव्हा वाटतं फोडून टाकावेत ते डोळे. कमाल आहे तुमची. पुरुष वाईट आहेत असं क्षणभर मानलं तरी तुमच्या पुरुष द्वेषाची तीव्रता मला समजू शकत नाही. अशावेळी संतापापेक्षा उपेक्षा चांगली असं मला वाटतं. एकंदर स्त्रियांचा अनुभव जमेला धरता स्त्रियांना कुणी स्वार्थी, मत्सरी ठरवून त्यांचा कुणी द्वेष केला तर ते सुद्धा हास्यास्पद नाही का? म्हणजे तुम्ही स्त्रियांचे द्वेष्टे तर नाही? अहो, द्वेष करायला सुद्धा अंगात मस्ती लागते, ती आपल्याजवळ नाही. मात्र एवढं खरं की ज्या वाटेला आपल्याला जायचंच नाही त्याची चौकशी कशाला करायची? तुम्ही पुरुष द्वेष्ट्या आणि मी स्त्री उपेक्षक असं असून आपली गाठभेट झाली आहे. गंमत आहे की नाही? खरंच काय योगायोग आहे नाही? साऱ्या ऑफिसात माझ्याकडे दुर्लक्ष करणारा एकमेव पुरुष म्हणजे तुम्ही. सगळेजण मेले हावरट काही ना काही काम काढून येतात आणि माझं डोकं दुखवतात. बरं ते जाऊ दे. तुमचं लग्न झालंय का हो गणफुले? लग्न? अगदी खदखदून हसत बबन म्हणाला. एखाद्या गरीब मुलीचं स्थळ वगैरे आहे काय? अहो काय चेष्टा वगैरे करता की काय माझी? लग्न ही श्रीमंतांची हौस आहे. मला मिळणार 101 रुपया, त्यातल्या 50 कोकणात पाठवतो. राहिलेल्या रकमेत हातातोंडाची कशी तरी गाठ पडते. तेव्हा लग्न, प्रेम, बाई या सर्व गोष्टींपासून मी सहस्त्र योजने दूर आहे. बाईचं बाई पण त्यामुळं माझं चित्त विचलित करू शकत नाही. तर मग आपली दोस्ती जमली. तुम्हाला बाई आवडत नाही, मला पुरुष आवडत नाही. मी बाई आहे हे तुम्ही विसरायचं, तुम्ही पुरुष आहात हे मी विसरायचं. शरीर स्पर्शापासून अगदी निराळी अशी दोस्ती आपण करू. कबूल? असं म्हणत तिनं आपला हात टाळीसाठी पुढे केला. शरीर स्पर्शापासून मुक्त? आवाजात एक मिश्किल धार आणीत बबन म्हणाला. कबूल, एकदम कबूल. टाळीसाठी अदांतरी पुढे असलेल्या हाताजवळ आपला हात नेत आणि तो मागे घेत आपण हेतुपुरस्कार स्पर्श टाळला आहे याची खुणेने व डोळ्यानं जाणीव देत बबन हसला आणि त्यावर हसणे मंगलेला भाग झाले. मला वाटलं तितके तुम्ही साधे नाही आहात आणि मला वाटलं तेवढी तू पुरुषदृष्टीही नाहीस. तुमच्याशी दोस्ती केली म्हणून होय? असंच नाही. मग कुरूप मुलीशी पुरुष दोस्ती का करीत नाही हो? त्यांना बौद्धिक प्रीती हवी असते ना. आता तू कुरूप नाहीस हा काही माझा दोष नाही आणि इतरांच्याबद्दल म्हणशील तर स्त्रीशी बौद्धिक प्रीती करणारा मनुष्य एकतर ढोंगी असतो किंवा मूर्ख तरी असतो. आता तुझी गोष्ट वेगळी, कारण तू मुळी स्त्रीच नाहीस. चावटपणा काय करतोस? अगं म्हणजे तू स्त्री नाहीस असं समजायचं ना. 2 पुरुष मित्र किंवा 2 तरुण स्त्रिया जसा स्नेह ठेवतात तसाच निकोप स्नेह ठेवूया, हो ना? खरंच किती मजा येईल. आपण बरोबर हिंडू, सिनेमा पाहू, पिकनिकला जाऊ. कितीतरी सुखांना मी स्त्री असल्यामुळं वंचित झाले आहे. ती सारी सुखं
माझ्या या नव्या मित्रामुळे मला मिळू लागतील. बबन, आय हॅव फाउंड इन यू अ ट्रस्टवर्दी फ्रेंड. स्वप्नाळू डोळ्यांतून, माडांच्या उंच झाडांतून त्या मागे असणाऱ्या फिक्या सावळ्या आकाशाकडे, त्यात पसरलेल्या सूर्यप्रकाशाच्या पुंजाकडे सुखाने भारावलेल्या नजरेने पाहत मंगला उभी राहिली. कितीतरी वेळ अशा अबोल तरीही पुरेशा बोलक्या संभाषणात निघून गेला. पसरलेले धान्य गोळा करावं किंवा इतस्तता पसरलेली प्राजक्ताची फुलं ओशात घ्यावीत अशा तन्मयतेने मंगलेने आपला नवजात स्नेहाचा परिमल आवरून आपल्या मनात भरून घेतला आणि ती म्हणाली, चल आपण चहा घेऊ. आता या वेळेला का? चहाला काही वेळ बीळ लागते वाटतं. मला माहीत आहे, मी देणार आहे तुला चहा. चल पाहू, आपण आपली पहिली भेट सेलिब्रेट करू. ज्या हॉटेलच्या दारावरून सुद्धा जाताना काहीतरी नवीन अनुभव गवसला असं वाटणारे ते रेस्टॉरंट, आतलं आलिशान वातावरण, वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचे संमिश्र सुगंध, जवळपास नग्न भासणाऱ्या स्त्रियांचे अजब पेहराव, वेटर्सची आदब, अपरिचित तरीही कानाला सुखवणारं बोबडं परदेशी संगीत, यामुळं बबन पार विरघळून गेला. मंगलेच्या सर्वांगावर नजर टाकताच त्याच्या ध्यानात आलं, तिचं रूप या साऱ्या वातावरणात शोभून दिसतं खरं, पण आपण मात्र विसंगत दिसत असलो पाहिजे. स्त्री सौंदर्याकडे इतक्या साक्षेपानं त्यानं कधी पाहिलंच नाही. लालसर प्रकाशात उत्तेजक झालेल्या मंगलेच्या मुखकमलानं डाळिंबी रंग धारण केला होता. तो त्यानं पाहिलेल्या एकुलत्या एक रंगीत चित्रपटातल्या नायिकेशी मिळता जुळता होता. तिच्या लोंबत्या कर्णभूषणांचा रंगही या कृत्रिम प्रकाशात अद्भुत भासत होता. तिच्या डोळ्यात असणारी एक विलक्षण शक्ती परीकथेतल्या याक्षिणीप्रमाणे अधिकच तेजांकित झाली होती. चोरांच्या गुहेत शिरल्या अलिबाबाला जे आश्चर्य, जे भय वाटलं असेल, ते सारं त्याच्या डोळ्यात उतरलं पाहून मंगला म्हणाली, ए, बावरलास की काय? हं, आता बोल तरी काही. आधी नीट टेकून बस बघू. काय घेणार बोल. अगदी मन मोकळेपणानं सांग. पैशाची अगदी फिकीर करू नकोस. आपली पहिली भेट अगदी लक्षात राहण्यासारखी झाली पाहिजे. आणि हे बघ, इथं जो तो आपल्याच नादात असतो. तुझ्याकडे कोणी बघत नाही तेव्हा आपल्याला कोणी काही म्हणेल असं मनात सुद्धा आणू नकोस. इथं तू आणि मी, याशिवाय दुसरं कोणी नाही. टेबलावरचा तिचा हात हातात घेत तो बावरलेल्या आवाजात म्हणाला, खरंच मी बावरलो आहे. मला काही सुचतच नाही. आपण दुसरीकडेच कुठेतरी जाऊया. दुसऱ्या हाताने त्याच्या पाठीवर थोपटत ती म्हणाली, बी अ गुड बॉय. मी आहे ना जवळ. काय मागू? बबन काहीच बोलत नव्हता. मात्र आपण तिचा हात हातात घेतलेलं ध्यानात येताच तो त्याने एकदम सोडला आणि तो म्हणाला, क्षमा कर हं मंगल, मला चुकलो मी. इश्श, हे रे काय? क्षमा कसली? आणि चुकलो काय? घेतलास हात हातात म्हणून बिघडलं काय? असं कसं? आपलं काय ठरलंय, शरीर स्पर्श विरहित दोस्ती करायची म्हणून. अगदी पहिल्याच दिवशी त्याचा विसर पडता कामा नये. मंगला काहीच बोलली नाही, पण या स्पष्टीकरणामुळे तिच्या डोळ्यात जमा झालेला रुसवा बबननं आपल्या जमेच्या बाजूला नोंदवून ठेवला. मंगला आणि बबन यांच्या स्नेहाची वाच्यता साऱ्या ऑफिसमध्ये व्हायला फार वेळ लागला नाही. काय लेकाचा मूर्ख आहे, ती पोरगी त्याचा मामा करते. येथपासून काय माल पोरगी गटवली लेकानं. नशिबा नाही बेटा, आम्ही बसलो इकडं जिबल्यासाठीत. आणि कसं काय जमवलं? येथपर्यंत सारे कुत्सित, पसंतीदर्शक, कौतुकाचे आणि क्षुद्रपणाचे सारे काही उद्गार बबनला ऐकावायला लागले. उत्तर द्यायचं मनात असूनसुद्धा त्यानं त्या प्रश्नांना उत्तर दिलं नाही. तो शक्य तेवढं खेळीमिळीनं वागण्याचा ऑफिसात प्रयत्न करी, परंतु लोक त्याला हेतुपुरस्सर टाळू लागले. हे त्याच्या ध्यानात आलं आणि कधीकधी तो त्यामुळं उदास वाटू लागला. कधीही लोकविलक्षण कृत्य न केल्यामुळं, अकस्मात चर्चाविषयी झाल्यामुळं जो एक बुजरेपणा जाणवावा, तो त्याच्या वागण्या बोलण्यात मंगलेला दिसताच ती आपुलकीनं त्याच्या अधिकच जवळ येऊ लागली. दुपारचा चहाचा ट्रे ती कॅन्टीनमधून मागून त्याला जवळपास रोज देऊ लागली.
पहिल्यांदा लोकांच्या डोळ्यातल्या मत्सराचा विषारी अंगार पाहून नको तो चहा असं बबनला होई. पण हळूहळू त्या चहातल्या रुजुतेनं व स्नेहार्दतेनं साखर नसतानाही त्या चहाची गोडी वाढू लागली. वासुमानेनं त्या दिवशी त्या चहा पाण्याच्या वेळी आहे बुवा असा उद्गार काढला तेव्हा मंगला म्हणाली, काय झालं हो माने? कुठं काय? मग काय घशात खवखवलं की काय? नाही, तसं नाही. आहे बुवा कशासाठी? तुम्हाला हवाय काय चहा? नाही, माझा झाला आत्ताच. मग हवंय तरी काय तुम्हाला? कुठे काय? तुमच्यासारख्या नालायक माणसालाच असं अडून कुत्सित बोलणं शोभतं. आम्ही काय जगा वेगळं केलं इथं? काय दार बंद करून बसलो नाही इथं आम्ही. इथं यावंसं वाटत होतं तर मन मोकळेपणाने यायचं, आमच्यात सामील व्हायचं. ते सोडून कुत्सितपणे बोलता काय, डोळे फिरवता काय, कुजबुजता काय? यू आर ऑल अनकल्चर्ड ब्रिट्स. जंगली जनावरं आहात तुम्ही सारी. त्या दिवसापासून तर बबन साऱ्या ऑफिसातून वेगळा पडला. विजयोन्मादाचं प्रदर्शन करण्यासाठी तरी आपले म्हणून लोक लागतात. शनिवारी ऑफिसातून बाहेर पडताना मंगला म्हणाली, आज आपण सिनेमाला जायचं. हं? सिनेमाला? का? आश्चर्य वाटलं की काय? आश्चर्य नाही, पण अंधारात जाऊन काहीतरी चावटपणा बघायचा आणि तोही तुझ्यासारखी मुलगी बरोबर असताना हे काही बरं नाही. हं, तू चल तर खरा. वैरान उन्हाला चुकवीत इमारतीच्या सावल्यांतून अंग चोरीत स्पर्श टाळीत बबन मंगलेबरोबर रस्ता कापीत होता. अंतर वाढलं की मंगला थांबे आणि बबनला शेजारी घेऊन पुढे चालू लागले. तरी 4-2 वेळेला स्पर्श टाळता आले नाहीतच. मंगलेच्या तोंडावर आलेले शब्द ती पदोपदी गिळत होती. प्रत्येक वेळेचा बबनला दिलगिरी दर्शक चेहरा तिला बघवत नव्हता. चित्रपट होता सुमारच. उत्तान गाणी, अलिंगनं, चुंबनं, तरुण मुलामुलींचे नाच याशिवाय त्यात फारसं काही नव्हतंच. बबनच्या बाजूला रेलून मंगला काहीतरी सांगायचा यत्न करी, तेव्हा कितीही संकोचला तरी देहस्पर्श अटळ होता. तिचे केस बबनला स्पर्श करीत असत. तिच्या अंगाचा पुष्टपणा जाणवावा असा तो शेजार बबनला सारखा घुमवीत होता. तिच्या काकणांची सळसळ त्याच्या डोक्यात रिंगण घालीत होती. पुढचा मागचा विचार न करता तिच्या पोटपट्टीवरून हात फिरवावा अशी अभिलाषा एक सुस्कार टाकून त्यानं गिळून टाकली. कानाच्या पाळ्यांना काहीतरी मुलायम स्पर्शून गेलं आणि काहीतरी निराळ्याच ध्वनीचे शब्द कर्ण संपुटात शिरले. एवढाच त्याला भास झाला. कानाला जाणवलेले ते तिचे ओठ होते का तिचे ते मुलायम शब्दच होते? ते कोडं त्याला उलगडता आलं नाही. आयुष्यात आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्व कोवळ्या वस्तूतील मार्दव एकवटून त्या क्षणात जमा झालं होतं. सारे संकेत, सारी बंधने तडी पार करावीत आणि बदनाच्या साम्राज्यात झेप घ्यावी अशी आक्रमक धुंदी अंगातून फिरू लागली. शीतल असा स्पर्शसुद्धा अग्नीपेक्षा दाहक कसा हे समजणं त्याच्या शक्तीबाहेरचं होतं. थिएटरमधला अंधार, समोरची शृंगारप्रधान निरर्थक चलचित्रे, उबदार शेजार हे सारं थोडा वेळ असंच राहिलं तर आपलं आपल्याला भान राहणार नाही या भयानं बबन बेचैन झाला. सुखसुद्धा इतकं टोचणारं असावं याचा त्याला प्रत्यय येत होता. मध्यंतराच्या वेळेस आईस्क्रीम आणण्यासाठी मंगला गेली तेव्हा आपल्या निष्कांचन अवस्थेबद्दल पहिल्यांदाच त्याला वाईट वाटलं. अशा सुंदर स्नेहमयी मैत्रिणीची एखादी क्षुल्लक अशी ही आसही आपणास पुरवता येऊ नये याचा विचार कधी नव्हे तो करू लागला. 2 हातात आईस्क्रीमचे 2 बार घेऊन मंगला येताच तो विचार एकदम पळून गेला. त्याच्यापुढे 2 चॉकलेट बार नाचवीत ती म्हणत होती, तुला कोणता हवा आहे, चॉकोबार की मँगो बार? तिच्या त्या प्रश्नाकडे खुरचटपणे पाहत बबन तिच्या कानात पुटपुटला, खरं सांगू, मी अजूनपर्यंत असलं आईस्क्रीम खाल्लंच नाही. तेव्हा चांगलं कोणतं वाईट कोणतं हे कसं ठरवू? मंगला हसली आणि म्हणाली, कमाल आहे. आपल्या हातात खुपसलेला आईस्क्रीम बार चोखीत सुरू झाला चित्रपट बबन पाहू लागला. 2-3 मिनिटे जातात न जातात तोच मंगला त्याच्याकडे सरकत सरकत म्हणाली, आता तुझा मला दे आणि हा तुला घे. आपला उष्टा आईस्क्रीम बार तिला द्यायचा
आणि तिचा आपण घ्यायचा या केवळ कल्पनेनं बबन थरारून गेला. ही मुलगी वेडी तर नाही असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. का भाबडी आहे, का मनमोकळी आहे, पण निमिषार्धात काय असा प्रश्नार्थक उद्गार मात्र त्याच्या तोंडून निघून गेला. ह्या काय शब्दोच्चारात नकळत अप्रिय असा कर्कशपणा आला होता याची खंत त्याला वाटू लागली आणि त्या परिमार्जनार्थ त्यानं आपल्या हातातील बार किंचित दुसमुसळेपणानेच तिच्या हातात दिला व तिच्या हातातला काढून घेतला. 1-2 मिनिटे अशीच निस्तब्ध गेली आणि नंतर मंगला त्याच्या बाजूला अवाजवी कल्ली आणि म्हणाली, आवडला आईस्क्रीम? क्षणभर उत्तर न सुचल्यामुळे अबोल झालेल्या बबनमुळे किंचित व्यथित स्वरात मंगला म्हणाली, राग आला का? राग कशाबद्दल? उष्टा आईस्क्रीम खायला सांगितलं म्हणून? तिच्या स्वरातील अपराधीपणा जाणवल्यामुळं तर आपल्या मघाच्या स्वरातील कर्कशपणा आता बबनला वेगाने जाणवला आणि आपलं काहीतरी चुकलं अशा अभिप्रायानं त्यानं तिचा हात हातात घेतला आणि तो आवेगानं दाबला आणि तिच्या शक्य तितक्या निकट जात तिला म्हणाला, राग तर मुळीच आला नाही. वाटलं थोडं आश्चर्य, पण तेही आता वाटत नाही. उष्ट माष्ट मैत्रीत उरेल कसं, हो ना? या त्याच्या उद्गाराच्या वेळीच मंगलाही त्याच्याजवळ कल्ली आणि नकळत तिच्या कानशिलाला बबनचे ओठ लागले. एखादा विजेचा झटका बसावा त्याप्रमाणे बबनने तिचा हात सोडला व तो तिच्यापासून दूर झाला. त्या प्रसंगानंतर संबंध चित्रपट संपेपर्यंत दोघेही बोलले नाहीत. चित्रपट संपला, प्रकाश झाला तेव्हा नजरेला नजर देताना दोघेही नाटकीपणानं हसले आणि तो नाटकीपणा ध्यानात येताच पुन्हा एकदा खदखदून हसली. स्नेहाच्या मंदिराच्या पायऱ्या झपाझप वर चढत जाणाऱ्या माणसाला एखाद्या वेळेस तरी आपण आलो कुठून आणि कुठंपर्यंत हा विचार सुचला आणि त्याने मागचा तपास केला तर काही आश्चर्य वाटायला नको. बबन असा विचार करूच शकत नसे असे नाही. दादा गवळ्याची शरम काढणारी मंगला आणि आत्ताची मंगला तो वारंवार ताडून पाही आणि विचार करे, खरे काय मंगला तीच की ही बदललेली? चित्रपट, पिकनिक, बड्डे पार्टीज या साऱ्या अवस्थातून वाहत जाणाऱ्या स्नेह सरितेला आता अडसर पडायला हवा होता. आणि एके दिवशी, आपण महाबळेश्वरला जाऊया. आपण? तू आणि मी? आश्चर्य वाटलं. एवढ्या लांब? 16 रुपये भाडं आहे एसटीचं. मंगला हसली निर्झराप्रमाणे खळखळून. एसटी स्टार्ट होताना आवाज करते ना, अगदी तसा आवाज करीत, पांढरे शुभ्र दात दाखवीत, वाऱ्याच्या सोसाट्याने वृक्ष हलावा, फांद्या गदगदाव्यात आणि फळे वलयांकित व्हावीत, तसेच तिच्या देहाचे झाले. अखेर वक्ष हिंदकाळले आम्रफळाप्रमाणे. आमच्या मामांची ट्रक जायची आहे वाईला. मध्ये पेनचे भाडे आहे म्हणून महाबळेश्वरून जायचे आहे. आपण जाऊया त्यातून, म्हणजे खर्च नको. आणि येताना तोच ट्रक येणार आहे 2 दिवसांनी, त्यातून येऊ परत. तरी पण खर्च काही थोडा होईल का? माझी मैत्रीण राहते जुन्या महाबळेश्वरला, तिथे राहू आपण आणि या उपर जो काही खर्च येईल तो करीन मी. मग झालं ना? जायचं ना मग? प्रश्नाचा खर्च सुटला खरा. आता अडचण असलीच तर 2 तरुण स्त्री पुरुष महाबळेश्वरसारख्या एकांतात वावरणार कसे याचीच. शरीर स्पर्शा वाचून स्नेह ही गोष्ट समुदायात ठीक आहे, पण गहिऱ्या एकांतात, वृक्षवल्लरींच्या सानिध्यात, रानपक्ष्यांच्या संगीताच्या लहरीवर, रानफुलांच्या उन्मादक सुगंधात आणि त्याहूनही आपल्याशी सलगीने वागणाऱ्या तरुण, आरोग्य संपन्न आणि पुष्ट देहाने यौवनाला आमंत्रित देणाऱ्या सखीच्या संगतीत कशी काय शक्य आहे? याविषयी बबन चिंतातूर होता. आयुष्यात प्रथमच भेटलेल्या स्त्रीचा परिचय, स्नेह, सलगी यांनी भारून गेलेला बबन अशा स्त्री सौंदर्याच्या कुतूहलात अधिकाधिक खोलवर उतरत चालला होता. महाबळेश्वरचा हा प्रवास, ही संगत, हा एकांत, हे सारं काही त्याच्या डोक्यात भिरभिरू लागलं होतं. मंगलेची वाट पाहत बबन प्रार्थना समाजाच्या नाक्यावर उभा राहिला. तेव्हा त्याच्या अधिकाधिक सुशोभित केलेल्या व्यक्तिमत्वाशी विसंगत अशी एक गबाळी पिशवी त्यानं खांद्यावर अडकवली होती.
मधून ट्रकची प्रतीक्षा करीत असताना तो पिशवीतून तोंडात शेंगदाणे टाकीत होता आणि ट्रकसारखं काहीही वाहन दिसलं की मंगलेला आपला खादाडपणा दिसू नये एवढ्यासाठी तो ते पटकन गिळत होता. आणि खरोखरच जेव्हा ट्रक आला आणि त्याच्यासमोर उभा राहिला, त्यातून एक भिन्न भिन्न रंगाचा ठिपका खाली उतरला, तेव्हा तोंडात काही नसतानाही बबनला ठसका लागला. बबनलाच काय, कोणाही पुरुषाला ठसका लागला असता. मंगलेच्या वस्त्रांचा साज असा काही न्यारा होता की लाल निळ्या रंगीत कागदात गुंडाळून ठेवलेलं काश्मीरी सफरचंदच जणू कुणी आपल्यासमोर आणून ठेवलंय असं वाटावं. अंगाला घट्ट बसेल असा लालबुंद टॉप, निळ्या शार स्कर्ट, डोळ्यांना बोचेल एवढा असा केसांचा आकडबाज गुंफा. या सगळ्या अपरिचित वर्तुळात होता तो फक्त एक ओळखीचा स्नेहाळ चेहरा. बबन भांबावल्यागत तिचं नवं रूप डोळ्यात साठवीत होता. तो वेश, तो आवेश अगदी पटत नव्हता, पण त्या लाडीक दंतपंक्तींनी त्या मिश्किल डोळ्यांनी बबनच्या बावरेपणाची समजूत घातली आणि त्याला मनाच्या मिठीत सामावून घेतलं. ड्रायव्हर सीटजवळच्या त्या छोट्याशा जागेत बसायचं असल्यामुळं इच्छा असो वा नसो त्या उभार लावण्याचा स्पर्श अपरिहार्य होता. रस्त्याला वळणं फार होती आणि खड्डे खोल होते. मंगलेनं माखलेला सुगंध संपत नव्हता आणि फुलासारख्या नाजूक सुगंधित स्पर्शाने बबन अंतर्यामात पेटत होता. मंगला एरवीही अगदी मोकळेपणानं वागे. आज तिच्या वागण्यात ट्रकचा वेग आणि भिरभिरणारं सुसाट वारं शिरू पाहत होतं. घाटापर्यंत येईपर्यंत आकाश चांगलंच अंधारून आलं होतं. फाल्गुनातली थंडी अंग वर काढू लागली आणि झुंबरं वारं मंगलाच्या तारुण्याशी मस्ती करू पाहत होतं. पेनमध्ये प्रमाणाबाहेर वेळ गेल्यानं उजेडात घाट ओलांडण्याची शक्यता धुळीला मिळाली. आणि काय झालं कुणास ठाऊक, ट्रक अकस्मात थांबला आणि ड्रायव्हर व क्लिनरची बातचीत होऊन बॉनेटमध्ये डोकं घालून त्यांची काहीतरी दुरुस्ती सुरू झाली. त्या निवांत अवकाशाखाली रंगलेल्या गप्पांना चिंतेची कसर लागू लागली. ट्रक दुरुस्ती लवकर आटपेना आणि बघता बघता ओडी कॉलनचं रॉकेल झालं. ट्रक शेवटी रिपेअर झालाच नाही. ट्रकमधून येऊन पैसे वाचवण्याची कल्पना इतकी खुळेपणाची निघेल अशी दोघांची कल्पना नव्हती. आपण दुसऱ्याची चिंता वाहत आहोत, एरवी खरं पाहता काही बिघडलं नाही, यावरणाखाली चालवलेला दोघांचाही अभिनय निखालस पहिल्या दर्जाचा होता. शेवटी उत्तर रात्री दुसरा एक ट्रक थांबवून ट्रकवाल्याने त्या दोघांची पाठवणी महाबळेश्वरला केली आणि झालेल्या अडचणीबद्दल अनेकवार माफीही मागितली. ही माफी स्वीकारण्या इतपत मनाचं औदार्य आता शिल्लक राहिलेलं नसल्यामुळं अबोल परिस्थितीत त्याने आपला ट्रक सोडला आणि महाबळेश्वरच्या एस.टी. स्टँडवर येताच दुसऱ्या ट्रकच्या सांगण्यावरूनच तोही ट्रक सोडला. एका अज्ञात ठिकाणी भयान रात्री शिरशिरत्या वाऱ्यात ते दोघेही एकमेकांकडे पाहत उभी राहिली आणि आपोआपच वेड्यासारखी हसू लागली. अति झालं की हसू येतं तसंच काहीसं घडलं होतं. प्रवासासाठी निघालेला सारा आनंद गळून जात होता. ती दोघे या हसण्यानं थोपू पाहत होती. आता काय करायचं, काय करूया? आता आपल्याला या वेळेला तुझ्या मैत्रिणीकडे जाणं काही शक्य नाही, तेव्हा इथंच कुठेतरी हॉटेलचा आसरा शोधूया आणि उद्या सकाळी बघूया. प्रवासाच्या या त्रासामुळे तुझी फार गैरसोय झाली याचं मला फार वाईट वाटतं. इश्श, काय वाईट वाटायचं? माझ्यामुळे तुला मात्र त्रास झाला. प्रवासाची कल्पना मी काढली, नाहीतर तू काही येणार नव्हतास. तुला मात्र फार त्रास झाला. आय एम व्हेरी सॉरी. आता मात्र कमाल झाली. अगं, पुरुषानं कसला आला हे त्रास? मस्त हवा आहे, रम्य ठिकाण आहे आणि सोबतीला तू आहेस. मग रागावला नाहीस ना तू? छे ग, पण तुला भूक तर नक्कीच लागली असेल. लागली आहे ना, पण त्याचं काही विशेष नाही. निदान माझ्याजवळ चॉकलेट्स आहेत, ती तरी खाऊया. असं म्हणत तिने पर्समधून कॅडबरीची 4-5 चॉकलेट्स काढली. त्यातील 2-3 बबनच्या हातावर ठेवता ठेवता तिचा हात बबनच्या हाताला लागला आणि हात हातात आपोआप घेतला गेला. अंगात शिरशिरणारी थंडी एकदम उडून जावी अशी काहीतरी विलक्षण ऊब त्या स्पर्शानं तिच्या प्रत्ययाला आणून दिली. एखाद्या कृपणाला अकस्मात यदृच्छया धनलाभ व्हावा आणि तो हरकून जावा, तशी मंगला हरकून गेली. आपल्या हातून आकस्मिक धनलाभ कोणी हिरावून घेऊ नये
एवढ्यासाठी तो ज्या भावनेने मुठीत घट्ट पकडावा त्या भावनेनं तिनं बबनचा हात घट्ट धरला. चॉकलेटची गोडी तोंडात घुळू लागल्यावर बबनला पिशवीतील शेंगदाण्यांची आठवण झाली आणि मंगलासमोर शेंगदाणे खाण्याचा अजागळपणा करावा किंवा काय याचा विचार पक्का होण्यापूर्वीच त्याच्या हाताने मूठ भरून शेंगदाणे पिशवीतून काढलेही. मंगलेपुढे तो हात करीत म्हणाला, चालतील का हे गावठी काजू? इश, न चालायला काय झालं? मला काय तू एखाद्या संस्थानाची राजकन्या समजतोस की काय? आणि तुला जर चालतात तर मला का चालू नाहीत? पण बबन, गड्या आसरा बघ ना आधी, का सारी रात्र इथेच गुजरायची? अरे हो, खरंच की, चल चल. असं म्हणत तिचा हात हातात घेऊन बबनने अदमासाने हॉटेलच्या दिशेकडे चालायला आरंभ केला. अंधार चांगलाच दाटला होता आणि गर्दनानातला एक एक उग्र संमिश्र आवाज रात्रीचं भय वाढवित होता. अशा आवाजात जरा काही चढ उतार झाला की मंगलेच्या हाताची पकड घट्ट होई आणि मंगला आपोआपच त्याच्याजवळ सरकत असे. एखाद्या अथांग काळ्या कभिन्न जलाशयाच्या पोटात शिरावं त्याप्रमाणे उंच उंच वृक्षाने केलेल्या अंधाराच्या नळकांडीत ते दोघे घुसत होते. एवढ्यात आई ग, अशी एक कर्णकटू किंकाळी फोडत मंगलानं बबनला घट्ट मिठी मारली. इतक्या आगतिकतेनं आणि आवेशानं की बलदंड बबनसुद्धा क्षणभर हादरला. काय झालं असं विचारण्याच्या आतच बोट दाखवून ती म्हणाली, तो पहा, तो पहा. वळवळत जाणाऱ्या एका सापाकडं पाहून श्वास टाकीत बबन आपल्या छातीवरून ते फुलाचं ओझं दूर कसं करावं या चिंतेनं व्याकुळ झाला. असा अभूतपूर्व योग आयुष्यात पहिल्यांदा उपभोगूनही अंगावर रोमांच उठण्याऐवजी भीतीने अर्धमेला झाला. त्याला भीती सापाची नव्हती, होती मंगलेच्या स्पर्शानं वेडावून जाऊन आपल्या हातून काहीतरी वेडं वाकडं होण्याची. ते पहा, ते हॉटेल दिसतंय, असं म्हणता म्हणता वृक्ष आणि लता विभक्त झाले आणि हॉटेलच्या दारापाशी येऊन पोहोचले. घंटा, दारावरच्या थापा, आरडाओरडा या योगे बंगल्यात दिवे लागले आणि एक त्रासिक म्हातारा गृहस्थ दार उघडून बाहेर आला. जास्तीत जास्त तुच्छतेनं, काय हवंय म्हणून ओरडला. जागा हवी आम्हाला. जागा नाही. अहो पण असं काय करता? आता ह्या रात्रीच्या वेळी आम्ही कुठं जायचं? त्याला मी काय करू? या अशा अवेळी तुम्ही आलातच कसं इथे? आमची गाडी बंद पडली हो, प्लीज आजची रात्र आम्हाला इथं जागा द्या, उद्या पाहिजे तर आम्ही जाऊ. मंगलेच्या आवाजातला नकळत आलेल्या मृदू भावाने त्या म्हाताऱ्याची नाराजी विरघळली आणि तो बदलत्या आवाजात म्हणाला, आमच्याकडे खरंच जागा नाही. आज संध्याकाळीच एक टेंट खाली झाला आणि त्यात सुद्धा काही सामान नाही. नुसती एक नवारीची कॉट आहे आणि फार तर एखादा रग देऊ शकेन मी. जास्त काही करता येईल असं वाटत नाही. त्याचं बोलणं पुरं व्हायच्या आतच मंगला म्हणाली, चालेल चालेल, वाटेल ते चालेल. तो म्हातारा आत काहीतरी आणायला गेला. तेवढ्यात बबन म्हणाला, आपण दुसरं हॉटेल पाहू. चल, हे असलं हॉटेल काही आपल्या कामाचं नाही. एकच कॉट आणि एकच रग. या थंडीत अशक्य आहे टेंटमध्ये राहणं. गपरे, आता काहीतरी खुसपट काढू नकोस. या रात्री कुठं पदयात्रा काढायची सोय आहे का? मिळेल त्यावरच भागवलं पाहिजे आता. एवढ्यात तो म्हातारबुवा हातात एक हरिकेन कंदील, खांद्यावर एक रग आणि एक पाण्याचं तांब्या भांडं घेऊन येताना दिसला. त्याच्या मागोमाग जात लष्करात वापरतात अशा एका टेंटची कनात वर करून तिघेजण तंबूत शिरले. ठीक आहे ना? जणू काही बाईसाहेबांची संमती मिळाली म्हणजे झालं या अभिप्रायानं म्हाताऱ्यानं मंगलेकडं पाहिलं. तिचा होकार दिसताच हातातील सर्व सामान एका टेबलावर ठेवून तो चालता झाला. जाताना कनातीचे दार हुकाला अडकवून जायला तो विसरला नाही. त्याच्या त्या कृतीचा अर्थ ध्यानात येताच दोघेही एकमेकांकडे पाहून खुदकन हसली. कॉटवरच्या गादीवर बॅगमधून एक पांढरा शुभ्र पलंग पोस काढून तो अंथरत मंगलेने नाटकीपणानं वाकून म्हटलं, इथं महाराज तुम्ही आणि आणि तू कुठं? मी या इथं आराम खुर्चीत मस्त झोपणार. तसला चावटपणा काही चालायचं नाही. तू कॉटवर झोप मुकाट्यानं, किंचित करड्या आवाजात बबन म्हणाला. अरे वा,
तुम्ही तर अगदी हुकूमच सोडायला लागला आहात नवऱ्यासारखे. मी बायको नाही म्हटलं तुमची. तर मग श्रीमंत राणी सरकारांनी मंचकावर झोपण्याची कृपा करावी. हा दास पायापाशीच्या घडवंशीवर झोपेल अशी दरबारी विनंती करू काय? मंगला खुदकन हसली. तिच्या हसण्याने अनंत पक्ष्यांचे आकार घेतले आणि ते पक्षी त्या इवल्याच्या तंबूत फेर धरू लागले. ए, हसायला काय झालं उगीच? कुठं हसले? तर मग काय करते आहेस तू? मला गावंसं वाटतंय. होऊन जाऊ दे. मला नाचावंसं वाटतं आहे. फारच छान. त्या छोट्या तंबूत हरिकेन ऐवजी प्रत्यक्ष चंद्रदेव प्रकाश पाडू लागला आणि तिची उन्माद गंगा भगीरथ प्रयत्नानं एकदा जमिनीवर पोहोचली. तुला झोपायचं आहे का असंच बोलत बसायचं आहे? बसूया ना बोलत. अगं वाजलीत किती कल्पना आहे का? घड्याळातलं दिसतं तुम्हाला यावेळी? न दिसायला काय झालं? या दिव्याचा प्रकाश काय थोडा आहे काय? अन माझी दृष्टी पण चांगली शाबूत आहे म्हटलं. दृष्टी शाबूत असली तरी समज कुठं आहे शाबूत? आणि त्या शब्दामागोमाग हंस, कोकिळा आणि ससाना एकदम तार स्वरात कलकलले. आपलं काय चुकलं ते काही बबनला कळलं नाही आणि पूर्वसंभाषण चाचपडताना त्याचा भाबडा चेहरा अधिकच भाबडा होत असलेला पाहून मंगलेलाही हसू आलं. तिच्या हसण्याची आणि त्याच्या भाबडेपणाची चढाओढच लागली होती जणू. आणि शरण आल्यासारखा चेहरा करून हात जोडून बबन म्हणाला, माझी आई आता झोप. तू कॉटवर झोपलास तर मी झोपेन आराम खुर्चीत. अगं मला सवय आहे त्रासाची. इतक्या अडचणीत तुला झोप यायची नाही. तर मग असं कर, पलंग चांगला प्रशस्त आहे. निम्म्या भागावर तू झोप आणि निम्म्या भागावर पाठ करून मी झोपते. काहीतरी आकृत घडल्यासारखा विस्मयकारक चेहरा करीत बबन जवळपास ओरडलाच. काय म्हणालीस? एवढं दचकायला काय झालं? नाहीतर आपली मी आराम खुर्चीवरच झोपते. नाही नाही तसं नको. ससूरबाई तुझी. कंदिलाची वात आणि पुसटत्या प्रकाशात देह चुरून बबन पलंगाच्या एका कोपऱ्यात आणि मंगला दुसऱ्या कोपऱ्यात देवारातल्या देवाप्रमाणे ठेवले गेले. एकुलता एक रग वाढती थंडी थोपवण्यास सर्वथा असमर्थ होता. पोटातून भुकेच्या वेदना नव्या थंडीला जन्म देत होत्या. आखडलेले पाय अंबायची वेळ आली तरी डोळं भरत नव्हतं. आणि मंगलेची या कुशीवरून त्या कुशीवर चाललेली चळवळ तर बेचैन करून जात होती. हातातील पेल्यात शराब असावी आणि पेल्याशी ओठ भिडू नयेत यापरते दुःख कोणतं? कोणत्याही लुकरीची शान वाटू नये अशी उबदार मलमल मिठी मिठीच्या अंतरात असून थंडीनं काकडण्याचं नशिबी असावं या दुर्भाग्याला काय म्हणावं? बबन, कधी न ऐकल्या प्रवाही घोगऱ्या आवाजात हाक ऐकताच तत्परतेनं हाक मारलीस असं म्हणत बबन कॉटवर बसता झाला. हं, थंडी फार आहे नाही? फारच. काही दुसरं पांघरून देऊ का तुला? नको नको नको, एकदम झटकून टाकल्यागत मंगला म्हणाली. परत आडवं झाल्यानंतर मंगलेचा उष्ण श्वास बबनच्या नासिकेने ग्रहण केला. फार थंडी आहे नाही? अगदी आवरत नाही बघ. जवळ सरक ना माझ्या थोडं. मंगलेच्या हातस्पर्शानं सरकत बबन मंगलेच्या कुशीत आला आणि अनावृत्त शरीराच्या स्पर्शानं मंगलेच्या थंडीतलं रहस्य त्याच्या ध्यानात आलं. बबनच्या कानात मंगल पुटपुटली. किती गाढव आहेस रे? मी? तो कसा काय बुवा? अगदी शुंभ आहेस बघ. काही सुद्धा समजत नाही तुला. माझ्यासारख्या मुलीचं वागणं तुला समजत नाही. काय केलं असतं मी म्हणजे तुला समजलं असतं माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तू हवा आहेस. मी तुला हवा आहे हे कापाच्या मैदानावर मला पहिल्याच दिवशी कळलं. पण म्हटलं तवा तापला पाहिजे. तुझ्यासारख्या खुळ्या मुली निसर्गाशी बंड करायला उठतात. अशा स्त्रिया जिंकण्याचं एक टेक्निक आहे, ते म्हणजे त्यांच्याशी कोल्ड वॉर पुकारायचं. आता या थंडीत सुद्धा तू कोल्ड वॉर पुकारणार का? छे छे, आता तर कुठे युद्ध सुरू झालंय. तर मोठे आले युद्ध करणारे शेंदाड शिपाई. इतके दिवस का भागूबाई गप्प बसली होती मग? हे मात्र आता टू मच झालं. रागावू नको रे.
असं म्हणत तिनं बबनला घट्ट ओढून आपल्या मिठीत धरलं. तिला प्रतिकार करण्याचा लटका देखावा करीत बबन म्हणाला, अगं पण त्या शरीर स्पर्श विरहित प्रेमाचं काय झालं? प्लीज. मंगला, शरीर सुखाला, शरीर स्पर्शाला निंदणारे लोक ढोंगी असतात. शरीर सुंदर असतं. ज्या शरीरात आपला आत्मा आपली हयातभर सोबत करतो ते शरीर वाईट असेल कसं? कुठल्या तरी अप्राप्य सुखासाठी शरीर सुखापासून वंचित होणारे महाभाग दुर्दैवी असतात. परमेश्वरानं दिलेल्या सुरेख चौकटीत आत्म्याचं चित्र मात्र ठेवायचं आणि चौकटीची निंदा करायची. हे किती विपरीत आहे. परमेश्वर शक्तीनं आकारबद्ध झालेल्या मांसाच्या गोळ्याच्या शरीराची निंदा करणं, शरीर सुखाला कमी लेखणं ही प्रत्यक्ष परमेश्वराची निंदा आहे. सायासानं गवसलेल्या पोलादी शरीर स्पर्शात मंगला स्वतःला हरवली आणि शरीर सुखाचं महात्म्य शब्दांपेक्षा कृतीतून पटवून द्यावं हे तिला अधिक पसंत पडलं. नाहीतरी बबन एडा होताच तिच्या मताने. तो बोलत होता आणि ती मात्र त्याच्या शब्दांना कृतीरूप देत होती. आणखी 8 दिवसानंतर दादा गवळ्याच्या हातात मंगलेनं आपली लग्नपत्रिका ठेवली आणि मंगला आणि बबन यांच्या शरीर संबंधाचे जाहीर निवेदन वाचून दादा गवळी तोंडात बोट घालून बसला आणि सारं ऑफिस खदखदून हसू लागलं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.